धर्मशास्त्रांचे जे साहित्य आहेत किंवा त्याला लॉ बुक म्हणतात. पहिलं आपलं लॉ बुक होतं इंडियामध्ये आलेलं मनु नावाच्या ऋषीने लिहिलेलं मनुस्मृती. आणि त्या मनुस्मृतीमध्ये 4 प्रकारच्या वर्णांचा समावेश केलेला आहे आणि त्या वर्णानुसार प्रत्येकाचे काम ठरवलेले आहेत. पहिला वर्ण आहे ब्राह्मण. ब्राह्मणांचं काम होतं शिक्षा देणं आणि पूजापाठ वगैरे या गोष्टी सगळं ब्राह्मणांनी करायचं. दुसरं होतं क्षत्रिय. क्षत्रियांनी काय करायचं असतं, राज्यकारभार पाहायचा, युद्ध लढायचे आणि राज्याचं संरक्षण करायचं. 3 नंबरला असायचे वैश्य. वैश्यांनी व्यापार वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या आणि सर्व्हिस देण्याचं काम करायचं शूद्रांनी. सर्व्हिस मग प्रत्येक प्रकारच्या सर्व्हिस सगळे कामं त्यांनी करायचे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं इतिहासाचे पहिले 2 लेक्चर झालेत आपले काल. आज आपला 3रा लेक्चर. याच्या अगोदर आपण काय काय शिकलो. आपण पाहिलं हिस्ट्री म्हणजे काय, हिस्ट्री शब्दाची उत्पत्ती काय झाली, हिस्ट्रीचे प्रकार किती काय ते सगळं पाहिलं आपण पहिल्या लेक्चरमध्ये. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं, सोर्सेस ऑफ रिकन्स्ट्रक्टिंग हिस्ट्री आपण चालू केलं. तर त्याच्यामधलं 2 प्रकारचे सोर्सेस असतात मी सांगितलं होतं. पहिलं असतं रिटर्न सोर्सेस, दुसरं असतं अनरिटर्न. म्हणजे एक लिखित आणि दुसरं अलिखित. लिखित सोर्सेस पुन्हा 2 प्रकारचे पडतात. त्याच्यामध्ये पहिले येतं रिलिजियस सोर्सेस किंवा रिलिजियस लिटरेचर आणि दुसरं होतं सेक्युलर लिटरेचर. त्याच्यातलं रिलिजियस लिटरेचर म्हणजे धार्मिक जे साहित्य त्याच्याबद्दल आपण काल माहिती पाहिली. आज आपलं पाहिजे सेक्युलर लिटरेचर म्हणजे धर्मनिरपेक्ष साहित्य कोणतं आहे, ज्याचा उपयोग आपण इतिहास लेखनासाठी रिकन्स्ट्रक्टिंग ऑफ हिस्ट्रीसाठी करतो. मेन पॉइंट लिहून घ्यायचे. सोर्सेस ऑफ रिकन्स्ट्रक्टिंग हा आहे लेक्चर क्रमांक 3. लिहू का. हे 2 म्हणजे आपण पहिला सोर्स पाहिला आहे, लेक्चर नंबर 3. ज्या वेळेस आपण रिलिजियस सोर्सेस पाहिले त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यावर जास्त प्रभाव धार्मिक गोष्टींचा असतो आणि सेक्युलर सोर्सेस जे असतात ते असतात रॅशनल थिंकिंगवर आधारित. ते धार्मिक प्रभावापेक्षा थोडे वेगळे असतात आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर त्यामध्ये जास्त विचार मांडलेले असतात. आणि त्या काळात कसे विचार होते काय ते जर आपल्याला समजून घ्यायचं असलं, त्या काळातली राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि अर्थव्यवस्था ह्या गोष्टीचं जर आपल्याला ज्ञान मिळवायचं असलं तर आपला सेक्युलर सोर्सेसवर अवलंबून राहावं लागतं. सेक्युलर सोर्सेस म्हणजे धर्मनिरपेक्ष साहित्य. सोर्सेसच्या जागी हे लिहा लिटरेचर. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात मेन सोर्स आपल्याला भेटतो धर्मशास्त्र आहेत काही किंवा त्या काळातले लॉ बुक. सगळ्यात पहिलं लॉ बुक जर कोणी लिहिलं असेल तर ते लिहिलं होतं मनुने. मनु नावाच्या एका ऋषीने. ते होतं मनुस्मृती. त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलंय कोणी. मनुस्मृती. मनुस्मृतीचं विशेषता अशी आहे की त्या मनुस्मृतीमध्ये वर्णानुसार 4 वर्ण पाडले होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण पाडले होते आणि त्या वर्णानुसार प्रत्येकाचं काम ठरवून दिलेलं होतं. म्हणजेच ते ज्या माणसाच्या ड्युटीज आहेत त्या डिफरंट ड्युटीज डिफरंट वर्णांनी करायच्या होत्या. ब्राह्मणाचं काम काय होतं, शिक्षा देणं लोकांना. क्षत्रियांचं त्यांच्यासाठी लढणं, व्यापार करणं हे वैश्यांचं. आणि शूद्रांचं काम होतं सगळ्यांच्या सर्व्हिस द्यायचं सर्वांना. उरले सुरले सगळे कामं शूद्रांकडं. त्या मनुस्मृतीचं दहन 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं महाडमध्ये. पहिला सोर्स जर आपण पाहिला धर्मशास्त्र. त्याच्यामध्ये मेन येतं मनुस्मृती.
माणसाच्या वर्णानुसार त्यांचे काम ठरवले होते. त्याच्यामध्ये कशानुसार? माणसाच्या वर्णानुसार 4 वर्ण ठरवले होते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. याच्यापेक्षा जास्त त्याची इन्फॉर्मेशन ठेवण्याची आपला गरज नाही. ते लॅपस्टोन वरून. आणि तिचं दहन केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये, 25 डिसेंबर 1927 ला महाडमध्ये. महाड येतं आता रायगड जिल्ह्यामध्ये. भूगोल. दुसरं त्याच्यामध्ये आहे कौटिल्याचं अर्थशास्त्र. 2 नंबर, अर्थशास्त्र ऑफ कौटिल्य. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा जर आपण विचार केला ते आपला कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं? तर ते इन्फॉर्मेशन आपला प्रोव्हाइड करतं मौर्यन काळाबद्दल, त्या काळातली राजकीय आणि आर्थिक परिस्थिती कशी होती याचा जर आपला अभ्यास करायचा असला तर आपला कौटिल्याचं अर्थशास्त्र पाहावं लागतं. राजकीय आणि आर्थिक म्हणजे पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक कंडिशन काय होती त्या काळामध्ये, त्याचं ते आपल्याला समजतं कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरून. त्याचा तिसरा महत्वाचा सोर्स आहे अष्टाध्यायी, जे पनिनीने लिहिलं होतं. अष्टाध्यायी. पनिनी नावाच्या लेखकाने अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला होता आणि तो भारतातला पहिला ग्रामरवर लिहिलेला ग्रंथ होता. ग्रामर म्हणजे व्याकरणवर. पहिलं व्याकरणाचं पुस्तक जर कोणी भारतामध्ये लिहिलं असेल तर ते पनिनी यांनी लिहिलं होतं आणि त्याचं नाव होतं अष्टाध्यायी. राहील का लक्षात? हे लिहून घ्यायचे. तर कंपोजिशन्स ऑफ कालिदासा. कालिदास हा भारतातला सुरुवातीचा पहिला सगळ्यात महान कवी होऊन गेलाय. त्यांच्या कविता रामायण, महाभारत हे जे महाकवी होते याच्या आधारावर ते कविता लिहायचे. आजही त्यांच्या कविता लोक वाचतात. कालिदास हे प्राकृत आणि संस्कृत भाषेमध्ये लेखन करायचे. सुरुवातीच्या काळातले सगळ्यात महान कवी आणि सुरुवातीचे नाटककार होते. ते सुरुवातीला नाटक लिहिण्याचं पण कालिदासांनी चालू केलं. कालिदासांचे इतिहासाबद्दल जर आपण पाहिले, इतिहासाची माहिती जर त्यांच्या ग्रंथांवरून मिळवायची म्हणलं तर 3 ग्रंथ महत्वाचे येतं. पहिले अभिज्ञान शाकुंतलम किंवा अभिजन शाकुंतलम त्याला म्हणतात. त्याची स्पेलिंग व्यवस्थित लिहायची. अभिजन शाकुंतलम. इथं मध्ये लक्ष द्यायचं, येणे डबल आलंय. चला बघा आपण पण आता समजून घ्या. सेक्युलर लिटरेचर, धर्मनिरपेक्ष साहित्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपला सगळ्यात सुरुवातीला धर्मशास्त्रांचे जे साहित्य आहेत किंवा त्याला लॉ बुक म्हणतात. पहिलं आपलं लॉ बुक होतं इंडियामध्ये आलेलं मनु नावाच्या ऋषीने लिहिलेलं मनुस्मृती. आणि त्या मनुस्मृतीमध्ये 4 प्रकारच्या वर्णांचा समावेश केलेला आहे आणि त्या वर्णानुसार प्रत्येकाचे काम ठरवलेले आहेत. पहिला वर्ण आहे ब्राह्मण. ब्राह्मणांचं काम होतं शिक्षा देणं आणि पूजापाठ वगैरे या गोष्टी सगळं ब्राह्मणांनी करायचं. दुसरं होतं क्षत्रिय. क्षत्रियांनी काय करायचं असतं? राज्यकारभार पाहायचा, युद्ध लढायचे आणि राज्याचं संरक्षण करायचं. 3 नंबरला असायचे वैश्य. वैश्यांनी व्यापार वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या आणि सर्व्हिस देण्याचं काम करायचं शूद्रांनी. सर्व्हिस मग प्रत्येक प्रकारच्या सर्व्हिस सगळे कामं त्यांनी करायची. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कौटिल्यांनी लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे. तो आपल्याला गुप्ता पिरियड बद्दल माहिती देतो. गुप्ता राजाच्या जीवनाबद्दल आपल्याला माहिती भेटते. गुप्त साम्राज्य माहिती तुम्हाला चंद्रगुप्तापासून सुरू होतं आणि सम्राट अशोक, कलिंगचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये अनेक माणसं मेलेले अशोकाने पाहिले आणि तिथून त्यांनी ठरवलं मला आजपासून राजा राहायचं नाही आणि त्यांनी घेतली निवृत्ती. त्या काळाबद्दल आपल्याला माहिती भेटते ह्या अर्थशास्त्रामध्ये. त्याच्यानंतर अष्टाध्यायी लिहिलं होतं पनिनीनी आणि तो होता ग्रामरवरचा म्हणजे व्याकरणावरचा भारतातला पहिला ग्रंथ. तिथून पुढे व्याकरणाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर कंपोजिशन ऑफ कालिदासा. कालिदासाचे 3 महाकाव्य महत्वाचे येतात. त्याच्यामध्ये
अभिज्ञान शाकुंतलम किंवा अभिजन शाकुंतलम त्याला म्हणतात, ते महाकाव्य. त्याच्यानंतर दुसरं ऋतुसंहार, याला वाचताना नीट वाचायचं तुम्ही, ऋतुसंहार असं नाही वाचायचं, ऋतुसंहार. आणि त्याच्यानंतर हे मेघदूत नावाचं किंवा मेघदूतम इंग्लिशमध्ये, साऊथ मध्ये यम लावण्याची पद्धत आहे. मेघदूतम, ओरिजिनली मराठीमध्ये त्याला मेघदूत असं वाचायचं असतं. त्याच्यानंतर पाचवं आहे राजतरंजिनी, ते लिहिलं होतं कल्लन यांनी. आले इथपर्यंत लक्षात? आले का? आता राजतरंजिनी हे कोणाबद्दल चर्चा करतं? 12व्या शतकामधला काश्मीरची सोशल लाईफ काय होती, काश्मीर राज्याची सोशल लाईफ कशी होती, सामाजिक जीवन कसं होतं, याच्याबद्दल माहिती आपल्याला भेटती राजतरंजिनी या ग्रंथामध्ये. त्याच्यानंतर चरिता आहेत काही, चरिता म्हणजे चरित्र, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बायोग्राफीज. काय म्हणतो? बायोग्राफीज. हे लिहायचं झालं सगळ्यांचं. हे चरित्रात जे असतात ना ते असतात बायोग्राफीज. आपण आत्मचरित्र वगैरे तुम्ही पाहिलं असेल. बाणभट्टांनी लिहिलेलं, बाणभट्ट यांनी लिहिलेलं हर्षचरिता ही त्या काळातल्या म्हणजे राजा हर्षवर्धन यांच्या जीवनाबद्दल आपला माहिती प्रोव्हाइड करते. कोणाबद्दल? राजा हर्षवर्धनाबद्दल. आणि त्यांचा कालावधी होता इसवी सन 606 पासून 647. कन्नौज या राज्याचे ते राजे होते. कन्नौज नावाचं एक राज्य होतं, त्याचे ते होते राजे. त्यांच्याबद्दल आपल्या डिटेलमध्ये पुढे शिकायचं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी संगम साहित्य महत्वाचं मानलं जातं. साऊथ इंडियन हिस्ट्री बद्दल आपला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं संगम लिटरेचर. त्याच्यामध्ये काय, संगम या शब्दाचा अर्थ होतो पोएट हु जॉईन टुगेदर इन असेंब्ली. जे कवी असायचे ते एकत्र यायचे आणि त्यांची एक असेंब्ली भरायची आणि त्याच्यामध्ये ते चर्चा वगैरे करून त्या राज्याबद्दल माहिती लिहायचे. त्याला काय म्हणतात? संगम. संगम म्हणतो का नाही आपण? त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्या एकत्र आल्याच्या नंतर आपण संगम म्हणतो. संगम या शब्दाचा अर्थ काय होतो? एकत्र येणं. ते कवी एकत्र यायचे आणि असेंब्ली बनवून काम पाहिजे. त्याच्यामध्ये 2 त्यांचे काव्य महत्वाचे आहेत. पहिलं कोणतं आहे? शिल्पादिकरम आणि दुसरं आहे मणिमेकली. यांच्यावरून आपल्याला साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारतातले, महाराष्ट्रापासून खालचा भाग, त्याच्याबद्दल आपला सोशल कंडिशन काय होती, त्यांची सामाजिक परिस्थिती काय होती याच्याबद्दल माहिती भेटते. त्यांची इकॉनॉमिक कंडिशन काय होती, अर्थव्यवस्था कशी होती याच्याबद्दल माहिती भेटते. आणि त्यांची पॉलिटी कशी होती म्हणजे राजकीय व्यवस्था कशी होती याच्याबद्दल माहिती भेटते. एवढं याच्यामधलं जास्त काय कुठं काय विचारित नाही. हे लेस इम्पॉर्टंट पार्ट आहे आता जे चाललंय ते. फक्त माहित असावं म्हणून, इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आलीच नाही असं कधी होऊ नये म्हणून ते तुम्हाला मी अगोदर सांगतोय. आपला 4-5 लेक्चर त्याच्यात घालवायचे. आता पुढच्या याच्यात आपलं बघायचंय. आता आपलं जे रिटर्न सोर्सेस होते प्राचीन भारताबद्दल माहिती मिळवण्याचे, रिकन्स्ट्रक्टिंग एन्शियंट, नुसती ही हिस्ट्री एन्शियंट इंडियन हिस्ट्री म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाला आपल्याला जर लिहायचं असलं, इतिहासकार कोणाला बनायचं असलं तर ह्या सगळ्या साहित्यांचा त्यांना अभ्यास करावा लागतो. त्यावेळेसच तो इतिहास लिहू शकतो. पुढचा लेक्चर एक थोडासा जड जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एकदम मजा येणार. तुम्हाला वाटणार इतिहासाचे लेक्चर संपूच नाहीत चालवत, इतकी मजा येणार पुढं. हे थोडस फॅक्च्युअल डेटा आहे. एवढा झाल्याच्या नंतर इतिहासाच्या लेक्चरला 100% तुम्हाला आनंद वाटेल. पुढचा एक लेक्चर थोडासा जड जाईल. नॉन लिटररी सोर्सेस पाहिजेत पुढच्या लेक्चरमध्ये. आपल्याला जास्त नाही करायचं, हे फक्त डबल एकदा वाचायचं. लक्षात राहिलं तर ठीक, नाही राहिलं तर त्याच्यापेक्षाही ठीक. म्हणजे डोक्याला ताण नाही, कायलाच ताण नाही.